मित्रांनो, कासेगावचं हिंद केसरी मैदान आयोजित केलं. यामध्ये यावर्षीचं हिंद केसरी जोड भेटलेलं आहे. इकडं बघू शकता रोमन आणि इकडं सर्जा. विशेष म्हणजे पुशेगावमध्ये 1 नंबरचा मानकरी आणि ह्या वर्षी 2 नंबरचा मानकरी. तर बघा, सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आणि त्यानंतर बैलाचं करिअर वेगळं, पण सगळ्यात महत्त्वाचं हे नियोजन करणारी पूर्ण टीम आहे. राहुलजी, हे कोणाचं नियोजन होतं की ही 2 बैलं पळवायची? कारण एका दावणीतल्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या चालू असतात, पण ही बैलं 2 पळवायची, हे नियोजन कोणी केलं? खरं तर काय झालं माहिती आहे का, आम्ही त्या दिवशी घोडच्या सरजाबरोबर पळालो होतो आणि तिथं आमची गाडी कडन लागली होती आणि तिथं आम्ही गाडीनं आमच्या मार खाल्ला होता. परंतु तासाला जरा डावीला एकार असल्यामुळं थोडं तिथं नाही का गाडी थांबता आली नाही आणि तास दुळक असल्यामुळं ती गाडी थोडी नाही का आमची, मग त्या गाडीला पळता आलं नाही. परंतु गाडी न पळवता पण गाडी म्हणजे आमची धरून पकडून पण गाडी आमची टाकाटाकी सेमील 2 नंबर उतरलेली. त्यानंतर आम्ही फोन केले, बावड्यानं फोन केले आणि आमचा मित्र अक्षय मोरे, आता म्हणजे तर नाही जवळ कुठं तर कामाने गेला असेल, त्यांनी मी आणि बावड्यानं नाही का आम्ही सगळ्यांना फोन केली पायऱ्यासाठी नाही का. सगळ्याला म्हणजे एवढी मोठे आहेत म्हणजे त्यांची नावं घेऊ शकत नाही, त्या प्रत्येकाला आम्ही फोन केले. अक्षर मोरे तर 38 फोन केले, मी 17 फोन केले, बावड्याने 4 फोन केले आणि आम्ही आमच्या जवळचीच बैल मागायला लागलो नाही का. परंतु त्या बैलांचे पैरे झाले असल्यामुळं त्यांनी काय आपल्याला बैल दिला म्हणजे त्यात वाईट पण वाटायची गोष्ट नाही, कारण की मैदान जोर काय झालं, सरजा जरा मुंबईला गेलता ना, मुंबईत इकडं आला की जरा त्याला वातावरण जरा हे झालं, जरा म्हणजे बैल जरा नरम झालता. नंतर फेरे काढून बावड्यानं बैल रुटीनला आणून खाली देवावा केसरी पळवला आणि त्यानंतर बैल रुटीनला आला आणि मग पायराच नाही. अक्षरच्या कालपर्यंत आम्ही पायरा हुडकत होतो, पायराच नाही. पण आम्ही एक ठरवलं, जोपर्यंत सरजाचा पायरा होत नाही तोपर्यंत रोमनचा पायरा करायचा नाही. आणि अक्षय मोरे आणि बावड्यानं आम्ही रोज 2 तास असतो फोनवरती, म्हणजे असा दिवस जात नाही आमचा की बलशिवाय एकामेकाला देणं असेल, म्हणजे भांडण असेल आमचं. त्या 2 तासात आमचं 1.5 तास भांडण असते आणि 30 मिनिटं आम्ही जरा व्यवस्थित बोलतो. मग अक्षय मोरे म्हणला की आप्पा बावड्या काय करू आता, आपण डोकं लाव्या, आपण आपली घरचीच गाडी पळवू. मग आमचं ठरलं आता की घरची गाडी पळवू. आमचं मला परवा दुपारी 3च्या दरम्यान ठरलं घरची गाडी पळवू. त्याला म्हणलं या बाळाखाली परत कुठला तरी पायरा आला सरजाला तरी आपण आला तरी गाडी फोडायची नाही, ठरलं की ठरलं. आणि एकदा आमचं ठरलं की अक्षय मोरे म्हणले की पावत्या टाकून द्या, बावड्याला म्हणले. आम्ही आपली ठरवलं ठिकाणी आणि पावत्या आम्ही टाकल्या. त्यानंतर आमचं जेव्हा ठरलं ना, तिथनं पुढं आम्हाला पैरी यायला लागली. पण आम्ही ठरल्यावर म्हणजे कसं असतं, एकदा ठरलं की ठरलं. आणि काय आता त्या रोमनला बैल मिळाला म्हणजे त्या स्पीडचा, म्हणजे नाही का बैल जरा मध्ये आजारी होता, पण त्या बैलाला आता बैल नाही का 2-3 आठ झालं पैर व्हायला लागलं. मग शिंगराव चित्र्याबर पाहिला, परत बैल अनाप्पांच्या बैलाबर पाहिला, त्यांना गुलाला राहतोय बैल. पण मध्ये काय झालं, जरा बैलाला पाठीमाग शिरा आहे ना, त्या शिराला जरा तिथं प्रॉब्लेम होता बैलाला, ती जरा बावड्याने तिकडे दाखवून बैल क्लिअर करून आणला ना, त्यावेळेस बैल आता रुटीनला आला डबल. पण दोन्ही बैलांना पैरच नव्हती. मग दोन्ही बैलाला पैर ते म्हणलं आता आपली आबाळाखाली एवढी पाहणारी बैल आपली, मग आपली बैल आपली घरची बावड्यामध्ये गाडी पळवू. नाहीलाच तो पैरा झाला म्हणा, नाही असं म्हणजे आता काय बैल पळाले 1 नंबर केले की रोमन हा दत्त जयंतीच्या मैदानाला 7 तारखेला डिसेंबर महिन्यात दिलीप नानांनी गाडी हाणली, बैलांनी गटाला मार खाल्ला. नाना तवाच म्हणलं होतं की तुम्ही येड्या का सरजाला पैर हुडकू नका, ज्या दिवशी पाक काय नसेल त्या दिवशी आपली घरची गाडी घाला, काय साध्य करायचं ते मी करून दाखवतो. आणि नानांचा आम्ही ऐकत आजचा दिवस आला, म्हणजे 1-2-3 महिने गेलं. मग शेवटी अनुभव ज्येष्ठ असतो, मोठ्यांचा अनुभव असतो. आणि नानांनी त्यावेळी सांगितलं होतं की ज्या दिवशी आणीबाणी येईल तुम्हाला कुठंच काय होणार, तुम्ही ही दोन्ही घाला, बाकीचं मी काय करायचं ते करतो. आपण जर सर्जा पाहिलं तर आत्ता टॉपमध्ये पळतोय, पण रोमनची कहाणी खूप इंटरेस्टिंग आहे. हिंद केसरी पुशेगावचं मैदान, त्याच्यानंतर काही दिवस गुलाल, त्याच्यानंतर त्याचा एवढा पडता काळ ते त्याला पैराच कोण देत नाही, आणि पुन्हा एकदा सिद्ध झालं आज 1 नंबर. सेवागिरी महाराजांचा गुलाल असा कोणालाही भेटत नाही. त्याच्या म्हणजे आमचे हे शरद भाऊ असतील, प्रमोद भाऊ असतील, यांचं घरदार म्हणजे जीव वाजवून टाकतात त्याच्यावर. आणि त्याच्यावर आमच्या सर्वांचा एवढा टीमचा विश्वास होता की एक ना एक दिवस तो आम्हाला ही दिवस दाखवणार. त्यामुळे आम्ही जिद्दंची काठी सोडली नाही. त्यानं पण खूप आमची मजा घेतली पहिल्यांदा 1 महिना. त्याच्यानंतर त्यानं ठरवलं की आता मी तुम्हाला मजा करायचा दिवस दाखवतो, आणि त्यानं चालू केलं. आणि आज देतोय तो आम्हाला आनंदाचं क्षण देतोय.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यातनं एक गोष्ट बघा सिद्ध होत आहे की काही वेळेस बैल समजा पळायची कमी येतात, पण जी चांगली पळणारी बैल आहे, जी मोठ्या अड्ड्यात पारंपरिक मैदानात एक नंबर केलेत, ती असे एका सीझननं किंवा 2 सीझननं ती कमी येत नाहीत. ती अशी मोठ्या रेसची बैल असतात, लंबी रेस के घोडे. लंबे रेस की घोडे 100% जो बैल हिंद केसरी होतो, जी बैल ह्या ते लंबे रेस की घोडे असतात. फक्त विषय काय आहे, थोडासा वेळ वाईट असते आणि ती काय म्हणजे नंदीच नव्हं, ह्या म्हणजे मानवी देहात किंवा ह्या सृष्टीवर जेवढं सजीव जीव आहेत ह्या भूतालावर प्रत्येकाला वेळ आहे. आज उन्हाळा आल्यानंतर झाडांचा पाला गळतो, त्यांना पण सुख व्हायला लागतं. पावसाळा चालू झाल्यानंतर परत भरतो. म्हणजे असं प्रत्येक तशी वेळ थोडीशी त्याची बॅड होती. ती वेळ त्यानं आम्हाला साथ दिली, आमच्या कष्टाला परमेश्वरानं ही दिली, म्हणजे आशीर्वाद दिला आणि ती वेळ आम्ही त्याच्या म्हणजे सहकार्याने आम्ही बदलू शकलो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा झालं की आम्ही पायरा केल्यावर आम्हाला तिघाला पण झोप नाही लागली. कारण काय? काय माहित म्हणजे नाही का, अक्षय मोरे 12 वाजेपर्यंत फोन करतात आणि सकाळी बावड्याला 4:30 वाजता बावड्याचा फोन आला, यार आपा उठला का नाही. आणि माझ्या आयुष्यात मला वाटतं की पहिल्यांदा रिंग वाजायच्या अगोदर बावड्याचा फोन उचलला त्या दिवस. आज वाटतं लागण्याचं कारण अहो झोप म्हणजे काय माहिती आहे की आणि त्यामुळे काय होतं, माणसं म्हणजे बैल पळून पण एकामेकाला बैल देत नाही आणि लय त्रास. बैलगाड्यातलं किती खरं म्हणजे काय माहिती आहे का, आपला किती पळू द्या त्या म्हणजे खरं झोपच लागलं नाही. परंतु आज आम्हाला वाटते शांत झोप, आज 100% झोप आनंदानं लागेल. आनंदानं झोप लागेल. हे कासेगावचं मैदान, ह्या पांढरीतले ह्या माती उद्या मैदान होणार आहे म्हणून आदल्या दिवशी आम्हाला झोप लागली नव्हती. पण ह्याच मातीनं आणि ह्याच पांढरीतल्या ग्रामदैवतांनी आमच्या मागे उभा राहिले, आम्हाला आशीर्वाद दिला आणि आजपर्यंत आयुष्यात कधीही हे स्वप्न विसरू शकत ना अशी आजची रात्र झोप दिली आम्हाला. त्याबद्दल ह्या ग्रामस्थांचं, ह्या मातीचा आम्ही आभारी राहू. मी असं म्हणेन की तुम्हाला त्या दिवशी झोप नव्हती, आता एवढा आनंद झाला आजही झोप लागली. आज ही झोप लागणार. आणि तुम्ही त्या रोमन विषयी विशेष माहिती सांगा की कशा पद्धतीनं बैल झालेला आहे करार, काय काय गोष्टी सांगा, कारण रोमनचं कौतुक काय झालं विषय पाहिजे. झाला 100% त्याचंच कौतुक करणार आम्ही. कारण की रोमन ही काय असा विषय झाला की 1-2-3 आमची काही पैऱ्यात गाडी पळाली पावसाळ्यात, त्याच्यानंतर आमचं संबंध जमलं. मग एक मैत्री चांगली झाली. त्यात आमचे सुनील पुजारी म्हणून आहेत किल्लेमचनगडचे, ते एक आमच्या दोघांच्या मैत्रीतलं एक बॉन्ड होतं. मग त्याच्यानंतर मी म्हणलं सुनील भाऊला की आपण रोमन विकतच घेऊ. प्रमोद भाऊ म्हणले आणि शरद भाऊ आले, म्हणले बैल काय विकायचा नाही, आमचा खूप जीव आहे, पळवायला तुमच्या नावावरती घ्या तुम्ही पळवा. मग जिथपासनं त्यांचा शब्द मला आला तिथपासनं जे चालू झाले, त्याने आज तागायत एकाही शब्दानं मला विचारत नाहीत की बैल कोणाबरोबर पाळणार आहे. बैलाचा मला वाटते 4 महिन्यात पहिल्यांदा ह्या माणसाला, हा मालक आहे बैलाचा, ह्या माणसाला पहिल्यांदा रात्री मी पायरा सांगितलं की उद्या आपली, तेही 11 वाजता, उद्या आपली घरची गाडी पाळणार आहे. आणि ह्या माणसाचा एवढा विश्वास आहे, मी बैल आजपर्यंत कुणाभर कसाही कुठंही घातला, ही म्हणजे ही सगळी आमची वाघवाडीची जी घरातली फॅमिलीची टीम आहे, ही आमची दादा सरकार फॅमिली टीम मला कधीही विचारत नाही की बैल कुणावर पाहणार काय. ते फक्त घेऊन येते, ते डोळं झाकून विश्वास ठेवते ते, आणि त्यांचा विश्वास कुठं तर आज रोमननं सारथी करून दावला. तुम्ही करार सांगितलं, पण त्यावेळेस त्याचा परफॉर्मन्स किंवा जर त्याची वेळ पाहिली तर त्या पद्धतीची नव्हती. म्हणजे आपण म्हणू अपयशाचा असणारा बैल तुम्ही घेतलेला नाही. आता म्हणजे अपयश येत होतं काय, थोडीशी म्हणजे म्हणलं तसं वेळ खराब होती. आणि तुम्हीच बोलला की लंबे रेस की घोडे असते, तेच एक आमच्या डोळ्यापुढे उदाहरण होतं की तो पाळणार आहे, त्याला पाळायचं माहिती आहे, त्याच्यात जिद्द आहे. आज ना उद्या तो ती जिद्द पुन्हा एकदा त्याच्यात येणार आणि पुन्हा एकदा त्याच्याकडे धमक आहे ती दाखवणार. त्याच्यावर तो विश्वास ठेवून त्याला आपण घेतला आणि परफेक्टपणे तो त्या विश्वासाला तो म्हणजे पात्र ठरतोय. आज की एक फायनलला गाड्या 4 नंबर तासाला लागल्यानंतर त्याच्या बाजूनं गाड्या जास्त लागल्या की आम्हाला एवढा कॉन्फिडन्स होता की जीव बैल सोडेल पण 1 नंबर नाही सोडणार. पुशेगावात दाखवलं. पुसेगावात दाखवलं. बरं, आता कसं आहे ह्यांच्या नियोजनात बैल आहे, सगळ्या गोष्टी, नियोजन किती महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे असताना तुम्ही अनेक वेळा कॉल केलेला आहेत की नियोजन होत नाही, बैल मोठा मैदानात 1 नंबरचा मानकरी आहे, पण नियोजनामुळं बैल थोडा मागं राहत होता. तर काय सांगाल, नियोजनाचं महत्त्व खूप आहे की नाही? महत्त्वाचं म्हणजे नियोजन ही महत्त्वाचं आहे आणि ते बावड्या नियोजन करत होता. म्हणजे आम्ही बरेच दिवस झालं, आम्हाला बरेच जण म्हणले बैल विकत द्या, आम्ही बैल काही विकायचं नाही पहिल्यापासून ठरवलेलं. बावड्याचं आमचं बोलणं पण झालं, बावड्याला म्हणलं बावड्या बैल विकायचं नाही, लय झालं आपण फार करार करू. आणि ज्यावेळी शेटचं नाव लागणार आहे, ज्यावेळी आम्हाला ज्यावेळी कळालं, त्यावेळी आमच्या घरातले पण म्हणले की त्या माणसाचं नाव लागते म्हणजे आपल्याला लय मोठं बाग आहे, त्या माणसाचं नाव लागतं, तुम्ही पैशासाठी बघू नका, करार करून मोकळं व्हा जावा.
आणि परत नंतर राहिलं नियोजन बावड्या नियोजनाचा बादशाचा ते काही विषय नाही. आणि बावड्या नियोजन केलं आणि त्याचं आज आम्हाला फळ मिळालं, कारण की आज भागातला अड्डा आणि ते एक नंबर करणे आम्हाला महत्त्वाचं होतं. पुशेगाव नंतर हिंद केसरी हेच पारितोषिक भेटलं. हेच भेटलं, कारण आम्हाला पैरेच मिळाला नाही, कोणी पैरे पण दिले नाहीत, करून पण दिले नाहीत. देवाभाऊ केसरी आपलं सॉरी देवाभाऊ केसरीला रेटर धरणला पण बैल आदल्या दिवशी 3 दिवस लंगत होता. आणि मला फक्त आमची बाकीची टीम नाण्या बिण्या आहे ती आमची पैलवान बिलवान ही म्हणली होती की गेल्या वर्षी रेटर धरणचं मैदान फेल गेलं आपलं, ह्या वर्षी राहायचं आणि बैल आजारी पडला. त्यातनं परत प्रमोद भाऊला म्हणलं बैल आपण उद्या पळवू, बैल ओके आहे का? तर मला म्हणले कालपासून बैल ओके चालायला लागलाय. तिथं पण बैल पळवला, तिथं पण आपल्या आनंद आप्पाचे रेटरेचे त्यांच्या राजाबरोबर बैलांना 2 नंबर करून दिला. त्याच्यानंतर चित्र्यावर पायरा झाला आमचा त्या दिवशी रात्रीच. आणि बैल परत देवाभाऊ केसरी खाली 8 तारखेला आणि 7 तारखेला 12 म्हणजे 6-7 तारखेला बैल लंगायला लागला रोमन. 12 वाजता म्हणजे प्रमोद भाऊचा फोन आला की बैल लंगतोय, काय करायचं? चित्र्यावाला तर म्हणले आम्ही बैल भरून आलो मैदानात आहे, पर्याय ते चित्र्यासाठी आम्ही पर्याय बैल हुडकायला लागलो. का तर आता एवढं लांब बैल आलाय ना आपल्या शब्दासाठी, रोमन कसा पोहू शकत नाही. परत ह्यांचा फोन आला की बैल आत्ता चालवून आम्ही आणलाय, जरा ओके चालतोय. मग चित्रवाल्याचं म्हणलं काय होईल ते होईल, आपण पळवू गाडी. आणि तिथं पण देवाभाऊ केसरीला तुम्ही होताच. त्यानं म्हणजे सगळा एक अंदाज वेगळा होता आणि सगळंच पलटवून टाकलं चित्र त्या अड्ड्यात. म्हणजे 1-2 मैदानात आत्ता चालू तर त्यानं ना त्याचा जीवाचा न विचार करता त्याचा आमच्या अंदाज म्हणजे अजूनपर्यंत लागला असं म्हणून. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचं राहुलजी, हा पैरा परत पळवणार का परत बदल? कारण घरचा साज भेटलाय तुम्हाला, इकडे तिकडे जायचं नाही. गाडी पाळणार का आम्ही 100%, परंतु अजून आम्ही एक नाही रोमनला सरजापेक्षा टॉपचा पायरा करायचा आम्ही प्रयत्न करू. म्हणजे आबाळावरती भरपूर बैल पाहतात आणि सरजाला पण उजेड आणा अनेकांनी आपल्याला मदत केलेली आहे. आणि आमची सुद्धा इच्छा आहे की अजून त्या बैलांबरोबर पुन्हा एकदा आम्हाला पळायचं आहे, नाही का? म्हणजे या बैलाला सरजाला उजेड आणायचं काम ज्यांनी केले, नावच घ्या ना, बक्कासून केलं. हो बाकासून नाव केले 100%. आणि लखननं केलंय, चिक्यानं केलंय, गोडच्या सर्जन केले, चिमण्याने केले आणि या सगळ्यांनी बैल दिलेत. आणि त्या बैलांबरोबर पुन्हा एकदा तुम्हाला हा बैल पाळताना बघायला मिळेल. आणि त्याच्यापेक्षा काय माहिती आहे का, रोमनला चांगला पायरा करायला बघू. आणि नाहीच पायरा झाला तर पुन्हा एकदा तुम्हाला घरची गाडी. हे कसं आहे म्हणजे आता 1 नंबर केल्यावर माणसं आपलं मुलाखतीत मोठं बोलते ती, तसं आमचं काम नाही. खरंच नाही गाडी पळवली आम्ही, म्हणजे पायरा नव्हता म्हणून. आणि जर पायरा दिला असता तर आज आम्हाला एवढं दिवस असता आला. रिअल फॅक्ट मांडायची. आज 1 नंबर आमच्या घरच्या गाडीने केला असता तर आम्ही म्हणलं असतं आम्ही 1 महिना अगोदर ठरवलंय आणि आमची करणार. काही गरजच नाही आम्हाला. काल अडचणी आल्या, मग त्या अडचणीत आम्ही हा पर्याय हुडकला आणि तो बैलांनी साध्य करून दाखव. पण साध्य करून दाखवला म्हणताय, पण एवढं मोठं बक्षीस म्हणजे दोघांच्या करिअरमधलं एक मोठं बक्षीस. रोमननं पुशेगावचा हिंद केसरी झाला, ह्यानं आत्ता ह्या मैदानात मागच्या मैदानात पुशेगावच्या 2 नंबर केलेला. तर ह्या कासेगावच्या मैदानात हिंद केसरी जोडी भेटलेली आहे. तर मी तुम्हाला विनंती करेन, हिंद केसरी घरचा साज आहे, तो जास्तीत जास्त मैदानात पळवा आणि अशी परंपरा चालू ठेवा घरच्या साजाची. मित्रांनो, हां बोला. महत्वाचं म्हणजे काय होते माहिती आहे का, माणसं जी मधली आहे ना ती पायरा तोडायचा प्रयत्न करते ती, नाही का? आमचं काम काय पायरा जुळवायचं. आम्ही नाही का अक्षय भाऊ, मी बावडे, आम्ही म्हणजे नाही का बैल मागताना आम्ही अक्षरच्या विचारा आम्ही शेवट हातापाय पडलोय. अक्षरशः आम्ही शेवट अख्खं बक्षीस द्यायला पण तयार झालेली आहे. पण ही तुमची कहाणी नाही, बैलगाड्याच्या प्रत्येकाची कहाणी आहे. फक्त आमचं काय म्हणणं माहिती आहे का, पण समजून घ्या का मेकाला तुम्ही. ते शर्यत क्षेत्रातला राजा होऊन गेला माझे आप्पा स्वर्गीय पंढरीशेठ फडके. आणि ते कायम म्हणायचे की तुमच्याच चॅनेलला वाईट आहे की कोणतीही साईड येऊ दे, कोणतीही गाडी असू दे, कितीही बक्षीस असू दे, आम्ही तयार आहे खेळायला. तसं त्यांच्या पावला ठेवून त्याने आम्हाला वारसा घालून दिला आहे ह्या शर्यत क्षेत्रातला. आणि ते नाव चालवत असताना आम्ही पण त्याच पावलावर चालतोय एवढं सांगतो. आणि आम्हाला वेळ म्हणजे आम्हाला ज्या दिवशी वाटेल तेव्हा पुन्हा आम्ही आमची घरची गाडी पळवू. आप्पा म्हणायचे बैलगाडा हा आनंदासाठी खेळायचा खेळ आहे. आणि मला वाटते आज तुमच्या टीमवर सगळ्या पूर्ण जे वेगवेगळ्या गावचे एकत्र आलेत, प्रत्येक गावातला वेगवेगळा सदस्य असतो, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. बघितलं असेल तुम्ही मित्रांनो, त्यांचे बैलांचे चाहते ह्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. मित्रांनो, जे कासेगावचं हिंद केसरी मैदान झालं, नवी कोरी जोडी भेटलेला आहे, घरचा साज भेटलेला आहे. आता म्हणूया हिंद केसरी, डबल हिंद केसरी, रोमन आणि सर्जा. म्हणजे गुरुनाची पावती आज